शरणागतं दाराहि सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं दाराहि सुस्वागतं दाराहि सुस्वागतं द्वारिका मैया की जय। श्री हरि ओम भोले भगवान की जय। जय श्री दाता।
हेलो कैमरा Hare
सर्वांना एक विनंती आहे, कुणीही आत जायचं नाही. त्या जी फुलाची माळा लावलेली आहे ना त्याच्या आतमध्ये कुणीही जाऊ नये. कुणीही जाऊ नये. कृपा सगळ्यांना विनंती. जय श्री स्वामी शिवानंद.
Hare
वाट बघत राहिलो तर ज्ञानदान होणार नाही. जेवढे तुम्ही आहात तेवढं तरी ज्ञान ऐका म्हणजे बरं वाटेल, नाही का? तसं पाहिलं तुम्हाला ज्ञानाची बिलकुल आवश्यकता नाही आहे का? नाही काका, आहे का? कुठे गेले? ज्ञानाची कुणालाच आवश्यकता नाही आहे का इकडे कुणाला? फक्त म्हणायला आहे, ज्ञान मिळालेलं आहे, पण आवश्यकता तेवढी नाही का? नाही काका, खरे का खोटे? नाहीये. ठीक आहे, तरी बोलावं लागेल, नाईलाज आहे, माझ्यासारख्याला बोलावं लागतं. तुम्ही नाही बोललात तरी चालेल, पण मला बोलावं लागतं, नाही का? तुम्ही ऐकलं नळे फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तुमचं असं असलं तरी मला बोलावं लागेल, ज्ञान द्यावं लागेल. माझं कर्तव्य मी करतो, पण तुम्ही तुमचं कर्तव्य करणं याचा भरोसा मला कोण कोण देतं? कर्तव्य आम्ही करू 100%. हा, इकडे तरी कमीत कमी 5-7 लोकांच्या बोट वरती झाले, इकडे एकाच झालं नाही. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. मग बाकीच्यांनी ऐकून आता आचरणात आणायचंय, डोक्यात ठेवायचंय. आता नवीन व्यक्ती आहेत म्हणून आपण थोडस प्राथमिक घेऊ, नंतर मग आपले चालूच आहे. चौकात शिक्षा मारू एखाद्या वेळेला, नाही का? हे बघा, नवीन व्यक्तींसाठी आपण जुन्यांनी पण तेच लक्षात ठेवायचं आहे, ते आपल्या लक्षात राहत नाही. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री परम सद्गुरुवे नमः. परम सद्गुरुवे नमः. परम सद्गुरुवे नमः. जय श्री दादाजी. मी तुम्हाला 1000 वेळा जरी सांगितलं, अरे बाबांनी तुम्ही कोण आहात, तर नेहमी तुमचं उत्तर येतं, मी आहे काका. एक म्हणतो मी शिवाजी, एक म्हणतो काय तुमचे नाव जे असतील ते तुम्ही सांगून मोकळे होता. शेळ्याचं नाव सांगतात, तुमचं नावच सांगत नाही. हे थोडंसं असं काय, थोडं तिकडे पाहिजे. सरळ आपण प्रत्येक व्यक्ती काय सांगतो, तू कोण म्हटलं की जो तो ज्याचं त्याचं नाव सांगतो. सांगता की नाही सांगता तुम्ही? जर तुम्ही तुमचं नाव सांगता, कोण कशाचं नाव सांगता? शेळ्याचं नाव सांगता. पण मूळ तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे का? लक्षात ठेवता का तुम्ही? तुम्ही संसार लक्षात ठेवता, पोरा मुलीनं MBBS झालं पाहिजे हे लक्षात ठेवता, नवरा असा वागतो ते लक्षात ठेवता, कोणी बायको अशी वागते ते लक्षात ठेवता, 2 पोरे ते लक्षात ठेवता, तुम्हाला महिन्याचा पगार लक्षात राहतो,
व्यापार व्यवसाय लक्षात राहतो, नातं गोतं लक्षात राहतं, तुमचं मान सन्मान मिळाला पाहिजे हे लक्षात राहतं, काम क्रोध लोभ हे जे 6 विकार आहेत, अहंकार आहे हे लक्षात राहतं. पण स्वतः मी कोण हे लक्षात राहतं का? मी कोण आहे हे आपल्या लक्षात राहतं का? आणि इथं सगळ्यात मोठी चुकी आपण करत असतो. मी कोण हेच आपण विसरून जातो. आणि जे काय येते मग चालू झाला तो संसार, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बस मी म्हणजे शरीरापासून चालू झाला आणि शरीराशी एंड होतं. जोपर्यंत शरीर असतं तोपर्यंत आपलं लक्षात येतं. आणि एकदा का शरीर सुटलं किंवा मेला मग पुन्हा सत्याची जाणीव होते. काही उपयोग होईल का? मला सांगा, सत्याची जाणीव मेल्यावर काही उपयोग होईल का? आवाज तर तेवढा आहे ना बाबा, माझा स्पीकर मोठा आहे. तो स्पीकर तुमचे कनेक्शन इथे चांगले नाही, वरती चांगले कनेक्शनच जुळत आहेत. एकदा हे कनेक्शन गेलं तर चालेल, पण तुमचं कनेक्शन गेलं तर कायमच जाईल. लाईन लागले तर 10 झाले असतात तर लहान आहे. थोडं थोडं पुढे सारखा म्हणजे आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. आपलं कार्य चालू राहील. हॅलो, बघा लाईटाचं कनेक्शन गेलं तर चालत. जीवनभर लाईट नाही मिळाली तरी बिगर लाईटीमध्ये राहणारे पूर्वीचे लोक होते. पण त्यावेळेला लाईट नव्हतं, त्यांचं कनेक्शन वरचं क्लिअर होतं, पण त्यांना देणारं कोणी नव्हतं. तुम्हाला हे कनेक्शन चालतं, पण हे कनेक्शन त्या परमात्म्याशी जोडलेलं चालत नाही. जोडतं का बरं? मेल काका जोडवता का? खरोखर जीवनामध्ये जर तुम्हाला सत्याची जाणीव करून घ्यायची असेल तर शरीराला पहिलं तुम्हाला विसरा हे मी सांगत नाहीये. कारण शरीर हे अनमोल आहे. ह्याच एका मानवाचं शरीर असं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ह्या प्राप्त झालेल्या शरीरालाच फक्त प्रचंड बुद्धिमत्ता आहे. या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावरती माणसानं या जगातही प्रगती केली आणि अध्यात्म जगात सुद्धा आपण प्रगती करू शकतो एवढं मात्र सत्य आहे. आणि स्वतःचं अनंताचं कल्याण करून घेऊ शकतो. महत्वाचा भाग असा आहे की आपण शरीर की आत्मा हे समजून घेतलं पाहिजे. शरीराला सर्वजण ओळखतात नाही, आत्म्याला आपण सर्वजण विसरून गेलेलं आहे. मी आत्मा आहे हेच विसरलो आपण. शरीराला प्रत्येकाने ध्यानात ठेवलेलं आहे. स्वतःचं नाव आठवतं, आई वडिलांचं नाव आठवतं, भावंडांचं नाव आठवतं, पंजोबा आजोबाचं काय असेल त्यांचंही नाव यथाकथाचित तुम्हाला आठवतात. आणि आपल्या पिढीतले जोपर्यंत आपण हे शरीर असतो तोपर्यंत सर्वांना आपण ओळखत असतो. मित्र वर्गाला ओळखतो, समाजाला ओळखतो, देशाला ओळखतो, जगाला ओळखतो. परंतु जोपर्यंत ह्या शरीराची किंमत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत्म्याला किंमत देणार नाही.
म्हणजे मी आत्माराम आहे आणि तो परमपिता परमात्मा आहे. मूळ संबंध माझं त्याच्याशी आहे, मूळ नातं त्याच्याशी आहे. ज्याने मला निर्माण केलेलं आहे, माझा आत्मा ज्याने निर्माण केलेला आहे, तो माझा मूळ सत्य आहे, तोच मी आहे. तो एक आणि एकाचीच मला प्राप्ती करायची आहे आणि त्याच्याकडेच मला जायचंय. त्याच्यासाठीच मला हे मानवाचं अनमोल देह मला प्राप्त झालाय, हे मात्र आपण विसरतो. ज्याने निर्माण केलं त्यालाच विसरलंय. शरीराला निर्माण केलं त्याला ते आठवतं आपल्याला. शरीराच्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टी आठवतात आपल्याला. शिक्षणाची आवश्यकता आहे म्हणून आपण शिक्षणही घेतो, नोकरीची आवश्यकता आहे म्हणून नोकरीही करतो, व्यापार व्यवसाय करतो, लग्न करतो, पोरबाळ सुंदर असा संसारही उभा करतो. पण हे सर्व शरीराचं असतं, आपलं स्वतःचं काहीच नसतं. ज्या ठिकाणी आत्मा विसरलेला असतो त्या ठिकाणी शरीराशीच फक्त निगडीत असल्याला ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आठवत असतात. परंतु ज्याने मला निर्माण केलंय, ज्याने माझा आत्मा निर्माण केलाय आणि हे सर्व सुद्धा जे निर्माण करतायत तो एकच आहे. फक्त कर्म बंधनानं मला या जगामध्ये टाकून दिलेलं आहे आणि ते कर्म भोगण्यासाठी म्हणजे प्रारब्ध भोगण्यासाठी, नशीब म्हणतं कोणी त्याला, प्रारब्ध असं म्हटलं जातं, त्या भोगण्यासाठी मी आलेलो आहे. विधी लेख जे लिहिले ते भोगण्यासाठी मी आलेलो आहे. हा एक भाग नशिबात असतं, ते होत राहतं. पहिली गोष्ट पूर्व कर्माचं फळ आज आपल्याला नशिबाला प्रत्येकाला फळास आलेलं आहे. जन्म झाला आहे, आता मृत्यूच्या दिशेने आपली वाटचाल चालू झालेली आहे. परंतु ह्या जीवनामध्ये भोग जसं भोगण्यासाठी आलेत का आपण, जे नशिबात लिहिले त्याच्यासाठी झालेले आहेत का, आत्म्यासाठी म्हणजे स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे हे भान आपल्याला राहिलं पाहिजे, ही आठवण राहिली पाहिजे. ते मूळ शाश्वत आहे आणि त्याच्यासाठीच मला हा मानवाचा देह मिळालेला आणि एवढी प्रचंड बुद्धिमत्ता मिळाली. हेच आपण विसरून जातो ना. मूळ सत्य विसरतो, पळते विसरतो आपण. सकाळी उठल्यापासून आपल्याला संसार आठवतो, परंतु उठल्याबरोबर त्या परमात्म्याची आठवण झाली पाहिजे, त्याच्या नामाला सुरुवात झाली पाहिजे, त्याच्याशी संबंध जुळवले पाहिजे. जेवढं त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येईल तेवढं आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. याच्यासाठीच हा मानवाचं शरीर आपल्याला प्राप्त झालं. आणि मूळ सत्य हे आपण विसरून जातो आणि राहता आपलं फक्त ध्यानामध्ये एक माझा संसार, माझं शिक्षण, माझा व्यवसाय, माझे पोरं बाळ, लग्न झाल्यानंतर मी, माझी पत्नी आणि माझा हा एवढा पुरवलेला संसार, बस हेच आपलं का लक्षात राहतं. जे मूळ तत्व आहे, मूळ सत्य आहे ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. मूळ सत्य काय आहे, हे जग तर ब्रह्म म्हटलेलं आहे, भ्रामक जग आहे. जसं दिवसामध्ये एखाद्या हरणाला तहान लागते आणि त्याला तहान लागल्यानंतर जवळपास कुठंच पाणी दिसत नाही, परंतु त्याला लांब कुठंतरी असं पाण्यासारखं वाटतं की हे पाणी आहे. आपल्याला सुद्धा वाटतं. बुद्धिमत्ता असून सुद्धा फक्त एवढंच नाही रे, हे मृगजळ आहे, आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं. नाही तर हरणासारखं सांगितलं नसतं ना, आपणही पळत सुटलो असं तर फुटून मेलो असतो आपण. ही हकीकत आहे. जसं ते पाणी शोधण्यासाठी पळत राहतं ते मृगजळ पुन्हा तेवढंच लांब जात राहतं, शेवटी त्याचा ऊर फुटतो आणि ते मरतं. तीच कहाणी आहे आपली. संसार सत्य वाटतो, पळतोय, व्यापार करतोय, व्यवसाय करतोय, बस गाड्या घेतोय, बंगले करतोय, कोणी विमानं घेतो, कोणी युद्ध करतो, कोणी काय करतं काय नाही करत. हे चाललंय फक्त या भौतिक जगासाठी. या जगामध्ये आपण आहोत, हे सर्व काही शरीरासाठी चाललेलं आहे आणि आत्म्यासाठी मात्र काहीच नाही. जो आपण मूळ तत्व आहोत, जे अविनाशी आहे, हे सर्व भ्रम आहे. तरी भ्रम आपल्याला आवडतोय, नाही आवडत का? संसार कुणाला आवडत नाही मला सांगा बरं. बोट वरती करू, हात वरती करा. मला संसार बिलकुल आवडत नाही. अरे एक मर्द इकडं सापडत नाही. मर्द मला संसार आवडत नाही असं इकडे एक लग्न झालेले आहेस कुठं? आता गेलं ते वरती गेलं, त्यांनी बोलायचं नाही. बोला, कोणाला आवडत नाही? साप चुकीच्या गोष्टी आहेत. आता तो मुलीचं लग्न करायचं म्हणून असं
अवघड खेळ आहे. हे कळणं कठीण आहे. तुम्हाला संसार आवडतो हे मला माहिती आहे. संसार आवडला म्हणून संसारात एवढं रममान झालो की आपल्याला तो परमात्मा दिसत नाही. ध्यान लागण्याला टाइम नाही. एक म्हणतो माझं मेडिकल आहे का, मेडिकलवर गेल्याशिवाय चालत नाही, नवऱ्यानं कमावलेल्याशिवाय चालत नाही. आणि नुसतं स्वतःला म्हणायचं मला संसार आवडत नाही असं म्हणून चालेल का? संसारामध्ये तुम्हाला आनंद मिळतो असं वाटतं. इथं आनंद, इथं सुख आहे बास. पण इथं सुखाची प्राप्ती होत नाही. इथं दुःख आणि दुःखच आहे. याच्या पलीकडे काहीच भेटत नाही. हे ऑलरेडी सत्य असून सुद्धा आपण त्याच्यापाठी पळतो की नाही पळतो? मग आत्म्याला विसरलं नाही का आपण? ठीक आहे, तुम्हाला पुढचं ज्ञान मिळालेलं नाही, हे झालं नाही, मला आवडत नाही, बोलायला काय हरकत आहे, नुसतं बोलायचं. पण आचरणात येतं का आपलं? आचरणात काय येत नाही की आपण अजूनही स्वतःला काय समजतोय, शरीर समजतोय आपण. आणि जोपर्यंत आपण स्वतःला हे शरीर समजू, जोपर्यंत या शरीराला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ज्या उपलब्ध आहेत, त्या सर्व प्राप्त करण्यासाठीच आपण तर प्रयत्न करतोय. काय करतोय मला सांगा? भिकाऱ्याला सुद्धा असं वाटतं मला सुद्धा चांगला असे कपडे मिळाले पाहिजे, मला सुद्धा अशी गाडी मिळाली पाहिजे, मला सुद्धा सर्व मिळालं पाहिजे, असं तर भिकाऱ्याला सुद्धा वाटत असतं. आणि तेच तुम्हाला आम्हाला सुद्धा तेच आवडतं. हे मला मिळालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे, काय लाखाचा 2 लाख 10 लाख पगार झाला पाहिजे, नाही का, व्यवसाय माझा कोट्यावधीचा झाला पाहिजे, हे प्रत्येकाला आवडतं. शेतकऱ्याला वाटतं की चला माझं 10 ऐवजी माझं समजा 10 लाखाऐवजी मला 20 लाखाचं 50 लाखाचं उत्पन्न झालं पाहिजे, त्यालाही वाटतं. आणि जेव्हा तो वरून म्हणतो की मला तुला द्यायचंच नाही, मी वातावरण बिघडवलंय, म्हणजे शून्य जा, तुझ्या डोक्यात खर्च झालं, टेन्शन घेऊ नको. पण टेन्शन तर घेतोच ना आपण. हे जे टेन्शन घेतलं जातं, हे सर्व काय घेतलं जातं, हे शरीरामुळे घेतलं जातं. शरीर आहे म्हणून तुम्हाला टेन्शन येतं. शरीर आहे म्हणून असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सत्य आहेत असं वाटत असतं. परंतु जर आत्मा तुम्ही राहिला असता तर आत्म्याचं सामर्थ्य तुम्ही ओळखलं असतं. आत्मा परमपिता परमात्मा स्वरूप आपण करू शकतो, सामर्थ्य आपल्याला मिळालं असतं. ही हकीकत असूनही आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आणि ते अण्णा ओके. तर पहिलं संसाराला महत्व का दिलं जातं की आपण स्वतः या शरीराला महत्व देतो म्हणून संसाराला महत्व दिलं जातं. म्हणून नोकरी व्यापार व्यवसायाला महत्व दिलं जातं. सुविधा ज्या आपल्याला हव्यात या जगामध्ये ज्या ज्या उपलब्ध आहेत त्या त्या सुविधा आपल्याला हव्यात म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. हे झालं शरीराचं. आणि याच्यातूनच कर्मबंधनं निर्माण होत असतात. त्याच्यामुळेच आपल्यामध्ये 6 विकार येतात, अहंकार येतो आणि याच्या पायी आपला स्वतःचा नाश करून घेतो. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आपला. त्याला स्वप्न म्हणा, भ्रम म्हणा, हे सत्य आहे. आणि मृत्यूनंतर आत्म्याची जाणीव होते, सत्याची जाणीव होते, भगवंतांची जाणीव होते. भले परमात्माची हो ना, पण भगवंताची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्याला नरकात जाऊन शिक्षा भोगाव्या लागतात. त्या अमर्याद शिक्षा असतात, भयानक शिक्षा असतात. आणि अशा भयानक शिक्षा असतात की एक शिक्षा भोगून होत नाही. तिथं जवळजवळ बऱ्याच प्रकारच्या शिक्षा आहेत. कमीत कमी 400 प्रकारच्या शिक्षा आहेत त्या ठिकाणी. आणि एवढ्या शिक्षा भोगूनही त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि मग कुत्र्या मांजराच्या जन्माला जावं लागतं. हे आपण विसरतो. जर आत्मा लक्षात राहिला, जे सत्य आहे ते लक्षात राहिलं, तर ह्या शरीराकडनं ज्या परमपिता परमात्माला आपल्याला प्रचंड बुद्धिमत्ता दिलेले त्याचा सारासार विचार केला असता. आणि सारासार विचार केल्यानंतर स्वतःचं हित कशामध्ये, माझं मूळ सत्य हा जन्म कशासाठी आहे, मी मानवाचा देह मला प्राप्त झालेला आहे आणि ह्या देहाकडनं मला आता सत्य काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे आपल्या लक्षात राहिलं असतं. आणि स्वतःचं
ध्यानधारणा योग्य गुरु करून आपण मोक्षाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता, जे अविनाशी जग आहे त्या जगामध्ये आपला प्रवेश झाला असता. परंतु आपण नाशिवंत जो जग आहे, ज्या ठिकाणी जन्म मृत्यू होतो, मृत्यू लोक आहे, या ठिकाणी आपले जन्म होतात. बरं, आजचं दुःख तर सांगता येईल, मनुष्य देहातलं दुःख सांगू शकतो आपण, पण 84 लाख योनीतलं दुःख कुणाला सांगायला जाणार? बापाला जाणार? बापच माहिती नाही तिथे. बरं, आई म्हणत, आई पळून गेलेली असते, ती थांबलेली नसते. कुणाला सांगायला जाणार? 84 लाख योनीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं दुःख तुम्हाला त्या वेळेला येणार, कुणाला सांगणार? स्वतःचं सामर्थ्य हिरवून जातं. एक दिवस असा येतो की म्हातार पण त्याही जन्मांमध्ये येतं आणि त्याला खाण्यापिण्या वाचून त्याच्या इतके भयानक हाल होतात आणि मग शेवटी त्याचा मृत्यू होतो. तोपर्यंत काय एवढं दुःख पुन्हा पदरी पडणार आहे आपलं, हे का लक्षात येत नाही आपलं? आणि हे चिंतन केलं तर लक्षात येईल. आत्मा तुम्हाला कळाला तर मी आत्माराम आहे. आपल्या प्रत्येकामध्ये स्वतंत्र आत्मा उपस्थित आहे. माझ्या आत्म्याचं सामर्थ्य मला वाढवायचं आहे आणि ते सामर्थ्य जर मला प्राप्त झालं तर मला मात्र आद्य एकरूपतेपर्यंत काय आद्य प्रेमधामात सुद्धा जाता येईल. हे तर आपलं ज्ञान आहे. जगामध्ये तर मोक्षाला जाता येईल एवढं तर ज्ञान आहे की नाही? पण आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेचा आपण योग्य वापर करत नाही, हा दोष आपला आहे. 1000 वेळा सांगूनही काय लक्षात राहतं? 12वीला तुला चांगले मार्क्स पडले पाहिजे म्हणजे तुला डॉक्टरला जाता येईल. CAT काय NCAT काय असं नसेल, त्याच्यामध्ये चांगले पडले पाहिजे म्हणजे आपल्याला डोनेशन लागणार नाही, गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटल. काय अवघड चाललंय तुमचं, नाही का? हे आठवतं आपल्याला, पण आत्मा आठवला असतं तर त्या पोरांना सांगितलं, बाबा अरे हे तर तू डॉक्टर होऊन जाशील, इंजिनियर होऊन जाशील, तू लाखो रुपये कमवशील, व्यापार व्यवसाय करशील, अरबपती सुद्धा होऊ शकतो. तू 1 एकरचं 10 एकर करून घेशील, काबाड कष्ट करता करता तू स्वतःचं एक घर बनवून घेशील. हे कधीच सांगितलं नसतं. पहिलं हे सांगितलं असतं, तू आत्मा आहे, तुझं पहिलं आत्म्याचं कल्याण करायला शिक. हेच आपल्याला मूळ ऋषीमुनींचं ज्ञान आहे. ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या ऋषीमुनींचं ज्ञान हे आहे की तुझं कल्याण कर. पहिलं हे सांगितलंय त्यांनी. पोराबाळांना शिकवलं, सगळ्या जगाला शिकवलं, राजा महाराजांना तेच शिकवलं. म्हणून त्या काळचे सर्वेच्या सर्व 100% लोक मोक्षगती योगी भगवंत होतात. आता सर्वेच्या सर्वांना सांगितलं जातं बालपणापासून. टीव्ही समोर पोरगण नुसतं असं केलं की बापाला बाप हसतो आणि आई असते. शाळेमध्ये माझा पोरगा नाचण्यासाठी ते याच्यामध्ये भाग घेतलाय, डान्स याच्यामध्ये, बापा नाही ते पाहिला तर माझं पोरग कसं नाचतं ते बोल. अहो चिंतन करा, त्याला आपण हे संस्कारच नाही देऊन राहिलो. त्या काळी प्रत्येक व्यक्ती सुखी होती, आज आपल्याला सुखच नाही भेटत आहे. तिथं विकार एकदम लोएस्ट होते, त्या विकारांमुळे त्यांना दुःख हा प्रॉब्लेमच नव्हता. आपल्यामध्ये विकार एवढे आले की आपल्याला दुःख आणि दुःख याच्या पलीकडे काही दिसतच नाही. नवरा बायको जमत नाही, पोरांचं जमत नाही, आईबापांचं जमत नाही, मित्रांशी जमत नाही, समाजाशी जमत नाही. जिथं तिथं याचं वाकडच सरळ दिसत नाही याला. मग सुख कुठून प्राप्त होईल तुम्हाला? सुखाची प्राप्ती करायचं म्हणायचं आणि दुःखाचं दुःख, दुःखाचं दुःख. माझ्याकडे जेवढे येतात ना आधी दुःख सांगतात, मग लक्ष घेतात. आमचं दुःख होईल ना तिथं. अरे तुझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी मी इथं बसलेले, तुला आनंदाचं सुख द्यायला बसलेले, तुला भगवंत नाही भगवंतांचा भगवंत बनवायला बसलेले. ते घ्या ना. एका जन्मामध्ये, एका जन्मात मिळणारे राज्य, मिळणारे सर्व सुख सुविधा तुला तुझ्यासाठी अर्पण करून देणार आहे. अविनाशी राहणार आहे तू. त्या जगात तुला जाऊन या विश्वावरती राज्य करायला तुला मिळणार आहे. आणि तू इथं म्हणतो माझं खाणे डोकं दुखतं, होईल का माय?
कोणी डोकं सांगतं एक म्हणतं का नाही काही करायला जाणं तर दुःख येतं हो, माझ्या हातात 2 पैसेच येत नाही. असं होईल का हो? काय मला सांगा, सकाळपासून सायंकाळपर्यंत काम केलं 200 रुपये भेटत नाही का? भेटतात तरी तो म्हणतो अहो पैसाच टिकत नाही. अरे दिवसभर तू काय करतो? काय जास्त नाही हो, ते 2-3 गुटक्या खातो 40 रुपयाचे. मोटरसायकलमध्ये अर्धा लिटर पेट्रोल टाकतो 50 रुपयाचं, 90 रुपये. आणि सायंकाळनं एखादी बाटली मारतो 50 रुपयाची. मग संसार दुःखी नाही होणार तर सुखी होईल का याचा? संसाराचं सुख कशाला 200 रुपयामध्ये सुद्धा संसार उत्तम चालतं माहिती आहे तुम्हाला. आणि एखाद्याचा लाभ त्याचा संसार सुखाचा नाही. का नाही? कारण मला टॅक्स वाचवायचा आहे म्हणे. हाय काय करायचं म्हणे. आता मला तर त्याचे काही एवढं माझ्या माहिती नाही. आणि तो टॅक्स वाचवण्यासाठी सुद्धा मला विचारत. आता मी काय करू? आता मला टॅक्सच वाचवता येत नाही कारण माझी आवकच ती नाही. आवक राहिली तर मी काय केलं असतं तुमच्यासारखं. पण ते घडत नाही, त्याला पर्याय नाही. तुम्हाला हे सुचतं पण स्वतःचं टॅलेंट जी बुद्धिमत्ता आहे ती कशामध्ये तुमचं टॅक्स जातं. एवढी आवक आहे त्याने त्याचं टॅक्स वाचवण्याचं दुःख नाही का तुम्हाला? हा टॅक्स वाचवायचं दुःख काय करायचं? नोट करा नाही खराब हो, नाही तर कुठून मी कोणतं भरायचं का? मग असं पण येतं बघा, लक्षात ठेवा. हे सर्व दुःख आणि दुःखच आहे. याला सुख म्हणत नाही. याला सुखाचा सुख कुठं नांदतं? ज्या ठिकाणी ज्याला आत्मा कळालेला आहे आणि ज्याच्या ठिकाणी विकारांची एकदम कमी झालेला आहे ती व्यक्ती ह्या जगामध्ये सुखी आहे, सुखी आहे, सुखीच आहे. आनंद आहे, आनंद आहे, आनंदच भेटणार त्याला, दुसरं भेटणारच नाही. जर आत्मा कळाला, आत्मशक्ती कळाली आणि अनंताचं जे आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचं ते कळालं तर तो ह्या शरीराच्या विचारांमध्ये त्याचा डिफरन्स म्हणजे फरक पडलेला असेल. तो भौतिक सुविधांमध्ये निश्चितच असेल, परंतु ज्या मिळाल्या त्या माझ्या, नाही मिळाल्या त्या माझ्या नाही. विषय संपलं. जे आहे मी त्याच्यात आनंदी आहे, सुखी आहे, समृद्धी आहे, काही टेन्शन नाही मला. अशी लोक. आणि काही लोक असे राहणार की ज्यांना भौतिकच्या सुविधाच हव्यात, बाकी काही नाही. मेलं तरी दुःख मोठ्या मोठ्यानं रडतात आणि इकडे म्हणतं ते पोरगं पाहत आणि सांगता अरे रडू नका, रडू नका आई सांगते तरी यांचं डोळ्यातनं पाणी रोसरत नाही झालं. अवघड होतं ना. एक तर पुण्याहून गडत सुटतं, एक कुठून गडत येतं. अरे एवढं दुःख ते आजी केली कुठं ते विसरतात. आपल्या याच्यामध्ये तरी दुःखच. कशाला दुःख पाहिजे? अनंताचं सुख मिळालंय ना. आनंद आद्य परमधामात जायचं नाही रडायचं. कशाला? जे नरकात जात त्याच्यासाठी रडा, कारण तो नरकात जातोय, मला नरकात जायचंय, माझे हे दिवस येणार आहेत. त्यांनी रडावं, भरपूर रडावं. मी असं म्हणतो ना, डोळ्यातला अश्रूंचा समुद्र होऊन जाईल एवढं रडावं. तो मेला तरी चाला रडता रडता, कारण त्याला नरकातच जायचंय. पण मला हे म्हणायचंय, ज्याला भगवंत कळत नाही, आत्मा कळत नाही ना, त्याने शरीराचे सर्व सुख उपभोगून घ्या, नंतर कायमचं दुःख भोगायला जायचंय. अनंत काळ दुःखाने दुःखच राहणार जीवनामध्ये, दुसरं भेटणार नाही. आणि आत्मा कळाला तर तुम्ही प्रत्येक सेकंदाला सुखी आहात, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि झोपेत सुद्धा सुखी का? तो भगवंत म्हणतो चल फिरायला, त्याच्याबरोबर फिरायला जातात, ऐश करतात, फिरून येतात, आहा आनंद घेतात. आहेत आपल्या याच्यामध्ये काही असे, त्यांना सुख आहे, त्यांना आनंद मिळतोय आणि आम्ही अजून दुःखातच. काय उपयोग हो? जो आनंद आपल्याला घ्यायचे, जे सुखाचे आपल्याला या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचे, एवढी प्रचंड बुद्धिमत्ता त्या परमात्म्यानं दिलेले. या प्रचंड बुद्धिमत्तेचा योग्य जर वापर केला तर अनंताचं, सुखाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं
तेच स्थानावरती आपल्याला प्राप्त होणं ह्याच शरीराला मिळणार आहे, हे आपण विसरून जातो. नाही तर एखादा म्हणतो कुठं माझं पैसेच नाही म्हणे पिंपळाला यायला, आमचं बॉडी बिल्डर नाही. मी तेच सांगतो, एक बॉडी बिल्डर आहे माझ्याकडे बरं का. आवाज म्हटलं ना तुम्ही इतका भयानक आहे. अरे हळू वयाचं म्हटलं तरी ते अख्ख्या गावाला आवाज जाईल असा आवाज, आणि अजून कळत नाही झालं. तिकडं बोलतो तर मला इकडं थडकाप होतो, झालं माझ्या सुटलं भेटलं तर. इतके अवघड तुम्ही सरळ समजून घेत नाही, स्वतःचा आत्मा अजून कळत नाही. सर्व सुखांचा आगर आहे ते, त्याला सुख म्हणतच नाही, फक्त आनंद म्हणतात. ते आगर तुम्हाला दिलं जातंय आणि इथं म्हणे माझं काय, माझं आहे हो, काय आपल्या बरोबर येणार नाही. बायको पण येत नाही, ते म्हणते जा तुम्ही याला बरं झालं, मला फार त्रास होता यांच्यापासून. हा याला रात्रभर कुठं म्हणे इथला डोक्याला ताप, मेलं तर बरं असं म्हणणाऱ्या बाहेर. खोटं नाही, एकदम रियालिटी आहे. आणि एखाद्या अशी माया असते तर खाली कमी. तो म्हणतो हिला सोडून द्यावं, सुट्टा सुटत नाही. आपल्या देशात अशी उदाहरणं कितीतरी आहेत की दोघांचं जमतही नाही, पटत नाही, आणि तरी राहतात एकच. म्हणजे तुम्हाला गाढवाचं लात जे म्हणते ना, आपण म्हणतो गाढवाची लात गाढवालाच बरी, दुसऱ्या खाय तो जीवाशी जाय अशी गोष्ट आहे. तर तुम्ही त्या गाढवांपेक्षा नाही, मी ते नाही म्हणलं, आपण माणसं आहोत, आपल्याला एकमेकाच्या लाता फार आवडतात, पण तरी आनंद मानतो आपण. हे रियालिटी आहे, जीवन आहे. आणि आपल्याला सत्य जे आहे, आत्मा मी आहे, ह्याच जीवनामध्ये काही जरी झालं तरी मला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचंय आणि मला तिथंच जायचंय. आनंद आहे, सुख आहे, समृद्धी आहे, ऐश्वर्य आहे, बाकी दुसऱ्या तिथं काहीच नाहीये. आणि राज्य आहे, राज्य. इथं घरामध्ये कोणीच कोणाला राज्य करू देत नाही, नवऱ्यांना बायको किती श्रीमंत असू द्या, कोणीच कुणाला नाही. फक्त बघा अंबानीची काय, तिचं मुकेश अंबानीच्या बाईची ती बॅग तुम्ही पर्स वापरता ना, 2,60,00,000 आहे, तरी तिला समाधान आहे का? एक चप्पल वापरते लाखाची, 10 लाखाच्या खाली साडी नाही, रोज साडी बदललीच पाहिजे, तरी तिला नवीन पाहिजे म्हणून दुःख आहे. आम्ही म्हणजे तुम्ही स्कूटी घेऊन देत नाही बायला, तो आपलं काय म्हणतात त्याला, एरोप्लेन घेऊन देतो प्रत्येक जन्मदिवशी. तुम्ही एक तोळा फक्त सोनं मागा, हे तुमचं बघू, तुमचं महाभारत ऐकायला मी राहील, मला बोलून घ्यायचं फक्त. इतकी अवस्था, तरी तिला सुख नाही, तुम्हाला सुख नाही. दिसताना काय वाटतं बरोबर, पण सुख कुणाला संसारामध्ये भेटत नाही. आणि सुख द्यायला तो परमात्मा तयार आहे. तर आम्ही म्हणतो आम्हाला मृगजळच बरं, जीवनभर धावत राहू, पळत राहू, पैसा मिळवत राहू, सुखाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत राहू. एक आलं की दुसरं दुःख उभं होतं, ते मिळालं की दुसरं दुःख उभं होतं. ते म्हणजे ह्या जीवनामध्ये स्टॉप हा कशालाच नाहीये, लक्षात ठेवा. स्टॉप आपल्याला मृत्यूनंतर, ह्या देह गेल्यानंतर जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला कमवायचंय. मोक्ष योगी भगवंत दादाजी किंवा आद्य परमधाम तिथं पोहोचायचंय, हे ध्येय आपलं पाहिजे. आणि ते ध्येयच आपण फक्त त्याला असं बाजूला ठेवलंय तर काय उपयोग होईल का? मूळ सत्य जे आपल्याला पाहायचंय किंवा जे प्राप्त करून घ्यायचंय, अविनाशी कायमचं स्वराज्य आहे, कायमचं अनंत काळाचं नेती त्या विश्वावरती राज्य करायचं आहे. आणि तेच आम्ही त्याला बाजूला ठेवलंय, चालेल का? जोपर्यंत आपल्याला आत्मा कळत नाही, शरीर कळतं तोपर्यंत हा संसार करणार. आणि जर आत्मा कळाला तर मग स्वतःच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी
आणि हेच शरीर पुन्हा त्या ठिकाणी असतं. हे पंचतत्वाचं जडत्वाचं जे मृत्यू लोकामध्ये राहतं, ज्याला जाळलं जातं, ज्याला पुरलं जातं, हे शरीर इथंच राहून जाईल. आणि याच्यातला आत्मा आणि जे दिव्य शरीर आहे ते शरीरानं आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहून, जसं देवी देवता राहतात, विश्वाचा मालक राहतो, आद्य परमपिता परमात्मा राहतो, आणि तसं आपल्याला राहायला मिळणार आहे. आणि ते स्वराज्य, सुराज्य, उत्तम राज्य, अनंत विश्वावरचं राज्य आपल्याला प्राप्त होणार आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष कुठे? ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष पाहिजे, त्या गोष्टींकडे लक्ष नाही. आणि जी गोष्ट आपल्याला फक्त सुविधा आहे, त्या शरीरासाठी आहेत, त्या सुविधांकडे आपलं लागत तेवढं लक्ष. म्हणजे स्वतःला अजूनही आपण जे समजायला हवं, जे समजून घेतलं पाहिजे, ते समजत नाही. आपण बघा, असे आपल्या ठिकाणी काही बोटांमध्ये का असे ना 5-25 लोक असे निघाले की ज्यांना आई वडिलांचं दुःख पावलं नाही म्हणून त्यांनी त्यांना मोक्ष दिलं. खोट आहे का? डाळे काका, खोट आहे का? दिलं की नाही दिले? आपल्या ग्रुपमध्ये असे काही लोक आहेत की त्यांनी आई वडिलांना सुद्धा मोक्ष दिलं. का दिलं? की त्यांचं नरकातल्या यातना पाहून, त्यांचं दुःख पाहून ते तिथं आपल्याला मला याच्यातून बाहेर काढ असं सांगताना त्यांचं ते दुःख आपल्याला कळालं हो. पण त्याच दुःखामध्ये आपण जायचं का? नाही. आपल्याला स्वतःला हे प्राप्त करायचं की ह्या दुःखामध्ये आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला त्या ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी आपल्याला आईवडिलांना मोक्ष दिलं, पण आपल्याला त्यांच्या अनंत पलीकडे जायचंय. दादाजी पद किंवा आद्य परमपिता परमात्मा सम एकरूपता आणि त्याही पलीकडे प्रेमधाम, तिथं आपल्याला पोहोचायचंय. आणि अनंत काळाचं राज्य, सुराज्य जे आहे ते स्वतःसाठी कायमचं घ्यायचंय. ह्या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे ना. नुसती तब्येत कमून काय मिळणार आहे? माती होऊन जाईल ना. त्या बिचाऱ्याला 4 ऐवजी 8 आणावे लागतील. असं नको करायला. असं होऊ शकतं ना. समजा 400 किलो वजन झालं, 4 जण उचलतील का हो? झालं 400 किलो वजन, 4 जण उचलतील का? नाही उचलणार ना. कमीत कमी 8 जण लागतील ना. आणि शेवटी त्या शरीराची काय होईल? माती होणार, राख होऊन जाईल. हे शरीर नका वाढू, स्वतःचा तपबल वाढवा. या शरीराचा उपयोग योग्य करून घ्या. याचा अर्थ असा, जो बुद्धिमत्ता आहे, प्रचंड आहे, या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून घेणं. दुःख तर राहणारच आहे. लिहून आणलंय आपण आधी प्रारब्धामध्ये. ते भोग आहेत आपले, ते भोगावेच लागणार. त्याला पर्याय नसतो. एवढंच असतं. त्याच्यातून संत लोक मार्गदर्शन करून बाजू थोडंसं कमी करून देतात, साईड काढून देतात. एवढंच करू शकतात, पण ते भोगावंच लागतं. असं असतं. ज्याला त्याचा मार्ग माहिती असतो तो मार्ग काढून चला, असं निघून चला, एवढंच मार्ग देत असतात. आणि ते सुख आपल्या पदरी पडत असतं शरीराचं. परंतु अनंत काळाचं दुःख आपण पुन्हा तयारच करतोय ना. कर्मबंधनं तयार होत आहेत. ह्या कर्मबंधनानंतरचं आपलं दुःख निर्माण होणार आहे. पुन्हा आपलं तप कमी होतंय. आपली स्टेप जे आपल्याला मिळालेलं असतं ते कमी जास्त होतंय. तिकडं आपलं लक्षच राहत नाही. म्हणजे ह्या गोष्टींकडे जे लक्ष आपलं पाहिजे तिकडं आपलं नाही. आणि ज्या गोष्टीकडे नको तिथंच आपलं लक्ष असतं. काय उपयोग होईल? सामर्थ्य आहे आपल्यामध्ये. ह्या जन्मामध्ये हा मानव देहामध्ये एक सामर्थ्यशाली हा एक देह आहे. कर्तव्यनिष्ठ हा देह आहे. त्याला कर्तव्य कळतंय, सर्व कळतंय. लक्षात ठेवा, बुद्धी आहे, प्रत्येकाला आहे, नाही असं नाही. परंतु या बुद्धीचा मला योग्य कसा वापर करायचा आहे, त्याच्यापासून मला कोणत्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत हे लक्षात असणं गरजेचं आहे. जर हेच लक्षात नाही राहिलं तर आपला देह एवढा भेटूनही, चांगला भेटूनही काय उपयोग होईल का? मग सर्व आपल्याला संसाराचा आठवतो, त्या भगवंताचं नाम आठवणार नाही, ध्यानधारणा आपल्याला करायला टाइम मिळणार नाही.
संसार करताना ध्यान धारण्याला नामस्मरणाला टाइम मिळतो तो काढता येत नाही. एक म्हणतं का नाही मी एवढा थकलो ना असं डोळे लावला का मला झोपच लागते. काय थकला? अरे मनानं एक झाला तू झोपून जा ना त्या परमात्म्याशी तरी तो परमात्मा वरती घेऊन जातो. पण ते सामर्थ्य असूनही ते आपल्याला नियोजन करता येत नाही आपल्या जीवनामध्ये. हे सगळ्यात मोठं दुःख आहे ना आपलं. सत्य जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं तिकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. आणि ते दुर्लक्ष होत आहे म्हणजे आजही आम्हाला भ्रम दिसतो ना. जसं मृगजळ पाणी वाटतं पण ते पाणी नाहीये तसं या जीवनात सुख वाटतात. एक मिळालं का दुसरं मिळालं का सुखाला कधीच म्हणजे सीमा नाहीये. पुन्हा दुःखाची निर्मिती होते. ते प्राप्त झालं. मला सांगा लग्न करून मी एक नंबरचा सुखी झालोय असं सांगा बरं एखादं बोटवरती करून. लग्नाच्या आधी काय वाटायचं? अरे लग्न केलं का मग तो आजोबा काय म्हणतो बाप काय म्हणतो पोरांचं लग्न झालं का टेन्शन मिटलं हो. जास्त टेन्शन येतं. पोर आले नातू झाले मग ते म्हणतं माझ्या पोराला माझा बाप हात बी लावत नाही. काही तर असे म्हणतात. काय म्हणतात? कारण पोरा नातूंवरती जास्त प्रेम म्हटलेलं आहे. दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपता का दुधाला जपता होतो मी? साईला जपता तसं नातवांना जास्त जपणारे लोक आहे. दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपलं जातं. आजोबा आहेत ना त्या पोरांबरोबरच खेळताना सापडतील तुम्हाला. हा आणि ते मोठे झालं का ऐकत नाही ना तेव्हा ते म्हणतात आयला एवढं प्रेम लावलं हे माझं ऐकत नाही. आणि याच्याकडनं पळलं जात नाही. ते थोडं पळलं की हा पळायला गेला तर पडल. अशी अवस्था आपली दुर्दशा आहे. जीवनच कळत नाही आपल्याला. जीवनाचं सत्यच कळत नाही. मृत्यूपर्यंत पाळता येऊ शकतं ते फक्त आहे अध्यात्म. शेवटच्या सेकंदापर्यंत आपण त्या आत्म्याची प्रगती करू शकतो. शक्ती ती कायम स्वरूपाची आहे. पण संसाराची शक्ती ही रिटायरमेंटवर येते. कामं होणार नाही काय होणार नाही सुख मिळणार नाही आपलं कोणी ऐकून घेणार नाही. आज ऐकता तो ते पोरग आपल्या फक्त डोक्या एवढं झालं पाहिजे. ते म्हणतो तुम्हाला अजून कळत नाही तुम्ही शांत बसा. काय कळतं आपल्याला? पोरं म्हणायला लागून जाता तरी याला त्याच्यात आनंदच. ही अवस्था आपली. दुःख तर पिछा सोडत नाही आणि याला सुख कधी मिळालं नाही. 10 एकरचं 100 एकर झालं. माझं कधी 100 एकर आणि ते शेतापर्यंत जाता येत नाही याला. एखादं म्हणतो बसा बाबा अरे आता कुठं घेऊन जातो माझं पाय घसायला पडलं तर माझं हाड मोडते. 100 एकर तू केलं ना मग जा ना तिथं काम कर व्यवस्थित कर ना. तेव्हा त्याच्याकडनं होत नाही. त्याच्यात सुख मिळालं का? आणि येतं तुम्हाला 100 एकर नाही. अरे पृथ्वी नाही बाबा तुला आनंद आकाशगंगा देऊन टाकतो. अरे आनंद विश्व देऊन टाकतो बाबा. ते तुला देतोय कायमचं देतोय. तिथं राज्य कर असं म्हणतोय आणि इथं म्हणतो नाही नाही माझा का नाही नातूचं का नाही जडाच होतो अभ्यास फार त्रास देतो. कोण सांगायला तर आजी नाही तर आजोबा सांगते आणि एखादी आई सांगते अहो फार. अरे आधी तुम्हीच विचार करा ना. जुन्या लोकांचे पोरं कसे होते? त्यांना खेळायला काय देत होते माहिती आहे तुम्ही? जे जुने आहेत ज्यांचं 70-80 वर्षाचं वय त्यांना माहिती आहे की किंवा 65-70 असेल त्यांनाही माहिती आहे त्यावेळेला त्यांच्याकडे या प्लॅस्टिकच्या सुद्धा खेळण्या नव्हत्या. त्यावेळेला नव्हतंच ते. पोरग उठलं की गेलं अंगणात गेलं की ते मातीने खेळे. याच्या पलीकडे त्याचा खेळ नव्हता. हो नंतर मग काहीतरी ते लाकडी गाडी असायची छोटीशी अशी पण तेवढं. त्याच्या पलीकडे काय भेटायचं हो? नाही तर तुमच्या दारात ज्वारीचं ते निघालं गंमतलं काढायचं त्याची गाडी बनवून द्यायची त्याला बैलगाडी आणि त्याचंच बैल बनवून द्यायचं ते पोरं ते खेळायचे. आता तुम्ही त्यांना डायरेक्ट मोबाईल देऊन टाकता. हा ते जे नाही ते पाहतं आणि मग ते तुम्हाला सुख देतील का?
ते जर रडायला लागलं ना, बाप क्षमता आहे 2 टाकल तो मग तरी जोराला भोंगा हे पकड साथीचा याचा फोन करायचं राहू देतं, इमर्जन्सी फोन करायचं राहू देतं आणि मोबाईल त्या पोराला देऊन मोठा होऊन जातो. काय सुख दिले तुम्ही. मग ते पोरं चांगले होते ना. आणि आताच्या पोरं थोडं गेलं अंगण, हे नको ती गाडी येईल, हे माती खाईल, हे करेल. ते पोरं मातीन खडी सुद्धा तोंडात टाकून घ्यायचे, काय व्हायचं नाही त्यांना. आणि तुमच्या पोरांना तर थोडं काही झालं लगेच दवाखाना. अरे काय तुमची अवस्था. कारण फक्त एकच आहे की आपली विचारशक्ती बदलून टाकली. त्या पोरांजवळ तुम्ही नियमानं 10 मिनिटं 5 मिनिटं अर्धा तास तुम्ही तेवढाच मोबाईल नाही देत, तुम्ही डायरेक्ट अख्खा दिवस नवीन घेऊन देता. काय काय त्याच्यातून पाहायला मिळतो तो पोरगा कसा राहील हो. ऋषी मुनी बालपणापासून त्याला भगवंताचे सर्व काही सांगत असत, त्या पद्धतीने घेऊन जात होते आणि त्या पद्धतीने त्याचं आचरण व्हायचं. त्यांना भगवंत आणि त्यांचं मोक्षगती सहज त्यांना प्राप्त व्हायचे. आणि आज आपल्याला मोक्षगती प्राप्त करून आजच्या जगामध्ये संताला भेटत नाही. आजची परिस्थिती साधूला भेटत नाही. कारण तो जेवढा भिकारी आपण संतांनी साधू संत झाले तर भक्तांचे राहिलाच कुठं. आत्ताच एके दिवशी विषय झाला, आता 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. त्यांनी विषय असा निघाला, अहो भक्त, अरे म्हटलं तुकाराम महाराजांनी सांगितलं भक्त ऐसे जाणार होते हे उदास गेले आशापासून निवारवणे. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवळे जन धन माता पिता. म्हटलं याला भक्त म्हणतात. आणि मग भगवंत कुणाला, आपलं संत कुणाला म्हणायचं म्हणे सांगा. संत कुणाला म्हणायचं. तिथं बसलेला प्रवचनकाराला सुद्धा माहिती नाही संत कुणाला म्हणावं. मग मी सांगितलं, काय सांगितलं सर, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, ज्याच्याकडे भगवंत नांदतो तो संत. आता आम्ही गेलो तर काय पोर म्हणून एक गाव होतं, त्या ठिकाणची गोष्ट आहे, घडलेली हकीकत आहे. संत, मग आता मला सांगा, आताच्या संताकडे देवाची वस्ती आहे का. नाही ना. जिथं भगवंत नाही ते भूतांचं घर. काय भगवंतच नांदत नाही तो भक्त पण नाही. बरं भक्त म्हणावं तर त्याच्याजवळ भक्त नाही. मग हा स्वतः भक्त झाला नाही म्हणून त्याच्याजवळ भक्त नाही. संस्कार जे दिले जातात, जे ज्ञान दिलं जातं, जे समजवलं जातं ते कसं असावं हे महत्वाचं आहे. मला भक्त भेटत नाही, त्यांना कुठून भेटणार आहे. मला भेटले का भक्त, मिळाला का बोला. अरे काय विषय चांगले देतात नाही, खाली मान कशाला घालता. काय काका भक्त भेटला का मला, शिवाजी राजे भेटला का एखादा, नाही एखादा मिळाला का इकडं बोटावरती करा एखादा. आणि म्हणे आम्ही बसलेले सर्व आद्य परम धामवासी, हे भगवंतांचे भगवंत, विश्वपित्यांचेही विश्वपित्यापेक्षा अनंत पटीनं पुढे. आणि हे म्हणे आम्ही अजून भक्त नाही. आता माझ्यासारख्याचं नशीब चांगलं का वाईट. नशीब तुमचं चांगलं आहे, माझं चांगलं आहे का. चिंतन करा. नशीब कुणाचं चांगलं आहे, तुमचं चांगलं आहे, माझं चांगलं आहे का नाही. ना माझ्या नशिबामध्ये सर्व दगड धोंडण काटे पेटीच आहे, दुसरं काहीच नाही. आणि तुमच्या नशिबामध्ये हळदीन दिवाळी आहे. दिवाळी भेटू नये आणि अशी होळी येते की तुमची होळी केव्हा पेटते तुम्हालाच कळत नाही. किती अवघड आहे. मिळतं सर्व, सांभाळायला सांगावं लागतं. सांभाळा बाबांनो, सांभाळा बाबांनो. सवाल घेतला का एका तासाला 1,00,000 कोटी कल्पांचं तप आहे. मी इथं येऊन बसलो तरी इथलं गावातले अजून पुरे आले नाही. कोणी सकाळपासून आलं काही गेलेत आणि काही थांबलेत. काय सवासाचं तप कळालं तुम्हाला.
आता ज्ञानदान मिळतंय, न कळत बऱ्याच जणांकडनं सेवा होतं, कोणाकडनं काय होतंय, हे पण तपच मिळतंय. अमर्याद सर्व तुम्हाला प्राप्त होतंय. ही तुमची दिवाळी होऊन महादिवाळी. एवढं तपाचा भंडार लुटला जातोय आणि गेलं का पुन्हा होळीला सुरुवात केली तुम्ही पेटवायला चालूच करता. आज 350 म्हणजे 351 दादांचं तप आहे. लुटून घ्या, आता लुटून घेते ना सर्व. आणि जर हे नसतं ना तर 100 सुद्धा होणं झाले नसते. का हो सर? ते बघा सर असता तिकडे. आणि आताच मला कोण 500 झाले म्हणे, खरंय का? नाही हो, मी तरी बोललो 500 नाही झाले, 200. बघ 200 झाले. जर 351 दादांचं तप मिळतंय तिथं 200 होत आहे. एक विचार करा बरं का. आणि जर एकच दादांचं तप मिळालं असतं तर किती झाले असते? 50, 25. 351 असताना तर मी म्हणतो 1000 झाले पाहिजे होते. 5 पटीनं वाढायला पाहिजे होते. मग मला सांगा, बुद्धीचा विकास आहे का आपला? आत्मा कळतोय का आपल्याला? सुविधा कळत आहे, धन कळतंय. धन ही तुमची सुविधा आहे. प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला लागते. नको बाबा 4 पोत्याची माझं काय, जाऊ दे 1 पोत्याचं करून टाका. ही अवस्था का आली? अजून आपल्याला आत्मा कळत नाही. तर परमात्मा कधी कळायचा? फक्त माहिती आहे हे आद्य परमपिता परमात्मा आहेत, एवढंच माहिती आहे. आम्ही त्यांच्या छाती फुगते तुमची. एकदम बरोबर, काय हरकत नाही. मिळाले तुमची छाती फुगली पाहिजे, नो टेन्शन. पण सांभाळलं कोणी पाहिजे? मी. तुम्ही सांभाळलं पाहिजे. तुमचे प्रयत्न असले पाहिजे. तुम्हाला तिथं जायचंय. तुम्हाला 87 अब्जाचं बॉस व्हायचंय. 87 अब्ज काय बोलायचा खेळ आहे का? 87 अब्ज रुपये का ते? नाही, लेअर आहेत फक्त. विश्व नाही, पृथ्वी नाही. पृथ्वीचं तर कशातच बसत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून विश्व धुलीकण होऊन जातं. तिथं पोहोचलेला असतो त्याला हे सर्व धुलीकण होतो. आता इथं आद्यामध्ये कोण कोण गेलेलं आहे? इथं आद्यामध्ये कोण गेलंय? एक पाचर ने आजी. अजून हा काय नाही, 2च गेले नाही का? तुम्ही जर त्यांना विचारलं ना, कोण? पवार काका नाही काय आद्यामध्ये गेलेत ना? तर मी तुम्हाला हे सांगतो, आद्यामध्ये गेले त्यांना विचारा बघा. ते पृथ्वीला, तुमच्या जमिनीला किंमत देतात. पृथ्वीला किंमत देत नाही. एक विश्वाला, ज्याच्यामध्ये अनंत पृथ्वी आहेत त्या विश्वाला किंमत देत नाही. ते म्हणतात विश्वाला धुलीकण म्हणतात. 9 पैशाला किंमत आहे, पण धुलीकणला किंमत देता का तुम्ही? 1 9 पैसा घासा, असा घासला तो एक कण, असं घासल्यावर एक कण निघतो, तो दिसत सुद्धा नाही. तेवढी सुद्धा किंमत दिली जात नाही विश्वाला. एवढा आपल्याला प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होतंय. ते सांभाळायचं कार्य कुणाचं आहे? पण तिथं गेल्यावर कळ ना, तुम्ही त्यांना विचारा तुमच्यासाठी विश्व किती मोठं आहे म्हणून. ते तुम्हाला उत्तर देतील ना. आता सकाळी कोणीतरी विचारलं, काहीतरी विचारलं, म्हणे काय कोण तुम्ही कोण होतं का तिकडे विचारलं काय माहिती. संसार सोडून द्या म्हणे. संसार सोडा आणि फक्त भगवंताचं करा, तुम्हाला ते प्राप्त होतंय. आणि मी जर सांगितलं तुम्ही संसार सोडून द्या तर इथून सर्व खाली होऊन जाते. मी एकटाच दिसत, सर्व पळून जातील. म्हणते नको बाबा, हा बाबा काही कामाचा नाही. बायकोला सोडायला लावतो, नवऱ्याला सोडायला लावतो, काही कामाचं आहे असं होईल. पण ते जे आपले गेलेले आपल्यातले ते म्हणतात तुम्ही संसार सोडून द्या. किती आपण मायामध्ये अडकलेलो आहोत. आणि तरी आपल्याला मिळतंय ते सांभाळायचंय. कसं सांभाळायचं? आम्हाला तप दिलं जात आहे, त्या मार्गाने सर्व तप कमवून घ्यायचे. आणि ते तप कमवायचे म्हणजे तुम्हाला पहिला आत्मा कळायला पाहिजे ना. शरीराचा मान सन्मान कळतो, धन कळतो, प्रपंच कळतो, संसारातल्या व्यक्ती कळतात, समाज कळतो, मित्रवर्ग कळतो, संपूर्ण देश नाही देशातलं बाहेरचं सर्व कळतं.
एवढं कळतं पण आत्माच कळत नाही. जोपर्यंत आत्मा करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनाचं कल्याण कसं करून घेणार? आत्मा अविनाशी आहे. याच्यातलं जे शरीर आहे ते नरकामध्ये जाण्यापेक्षा याच शरीरानं अनंतकाळ विश्वात संपूर्ण किंवा आद्याचं संपूर्ण राज्य घ्या ना. आणि हे राज्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. देणाऱ्याला काय, तो सहज देऊन टाकतोय, पण घेणाऱ्याला घेतल्यानंतर सांभाळणं बी गरजेचं ना. ऑलराऊंडर होऊ नका. बरोबर आहे ना? का ऑलराऊंडर व्हायचं? म्हणजे दिलं जातं ते सांभाळावं लागतं. 100ची नोट सांभाळतो, जर हरवली तर 8 दिवस डोक्यातून जात नाही. 100ची नोट हरवली हो, 100ची नोट हरवली हो, रोजचं हजारो कल्पांचं तप वाया घालवतात, ते नाही आठवत. माझी स्टेप डाऊन होईल. ते मनामध्ये कमीत कमी छोटं तरी असं वाटलं पाहिजे. कणभर का होईना मन सेकंड का होईना व्याकुळ झालं पाहिजे. अरे काय माझ्याकडनं अशी कर्म होतात, एवढं माझं तप व्हायला जातं, हे आपलं लक्षात राहिलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. जय श्रीराजे. पुन्हा नंतर बोलू. बोलता बोलता निम्मे वाढून गेले हो. जेवले होते.